नमस्कार, मी पूर्वा देशमुख ऊर्जावेदमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मागो वैद्य यांचे काल 19 डिसेंबर रोजी नागपुरात निधन झाले। त्यांना ऊर्जावेद परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली। ठळक ऊर्जावेद। देगलूर येथे कामगार महासंघाकडून माझी कंपनी माझी जबाबदारी कार्यक्रम संपन्न। उद्योग हितासाठी कर्मचाऱ्यांचा सुट्टी घेऊन सहभाग। कंत्राटी कामगारांना कंपनीच्या पेरोलवर कंत्राटी पद्धतीने घ्या आणि कंपनीचे कोट्यवधी रुपये वाचवा। माजी अध्यक्ष अण्णा देसाईंची सूचना। एक गाव एक दिवस नंतर मुख्य अभियंता बारामती यांचे नवे अभियान एक दिवस एक उपकेंद्र साताऱ्यात सुरुवात। पनवेल येथे मिलिंद कडलाक यांच्या चुकीच्या निलंबनाविरोधात कामगार महासंघाचा विभाग कार्यालयात रात्री 11 पर्यंत ठिय्या। पुनर्विचाराच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित। महानिर्मिती कंपनी व्यवस्थापनासोबत कामगार महासंघाची तक्रार निवारण बैठक संपन्न आणि महानिर्मिती भुसावळ झोन दीपनगर येथे अनेकांचा कामगार महासंघात प्रवेश। आता ऊर्जावेद विस्ताराने। कोरोनानंतर नुकसानीत गेलेल्या महावितरण कंपनीला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी देगलूर येथे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाकडून माझी कंपनी माझी जबाबदारी हा विचार मंथन कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात कंपनीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प करण्यात आला। कोरोनानंतर पुन्हा एकदा सर्व जग मूळ पदावर येत असताना महावितरण कंपनी समोरची आव्हानं वाढत आहेत। एका बाजूला वाढत असलेली थकबाकी, ग्राहकांमध्ये वीज बिल माफीवरून असलेला संभ्रम आणि वीज यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ढासळलेली मानसिकता यास अनुसरून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे म्हणून माझी कंपनी माझी जबाबदारी हा विशेष मंथन कार्यक्रम महाराष्ट्र वीज कामगार महासंघ देगलूर विभाग यांनी आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दीपक आंबुलगेकर, उद्घाटक म्हणून देगलूर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रावण कुमार वेमुला, प्रमुख पाहुणे उपव्यवस्थापक वित्त व लेखा श्री आर.एस. रेड्डी, प्रभारी उपव्यवस्थापक रविराज धनुरे, सहाय्यक अभियंता बिलोली श्री टिक्कार, सहाय्यक लेखापाल श्री टी.एम. लाखाडे, झोन संघटन मंत्री श्याम मंठाळकर, झोन सदस्य बसवराज जिरगे, नांदेड सर्कल सचिव जगन्नाथ लेंडेवाड, सहसचिव व्यंकटेश घाटे, सहसचिव अहमद शेख, गिरीश डोणगावकर, नांदेड शहर विभाग सचिव शंकर कदम, तर प्रमुख वक्ते म्हणून झोन सचिव प्रमोद देशमुख यांची उपस्थिती होती। श्री दीपक आंबुलगेकर यांनी गायलेल्या श्रमिक गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। किरण जगाने वाले हम। संदीप फुलारी, बिलोली उपविभाग, शेख आसिफ, नरंगल शाखा यांनी प्रातिनिधिक भाषण करत आपण कंपनीसाठी करत असलेल्या कामाचा उल्लेख केला। यानंतर सहाय्यक अभियंता बिलोली श्री टिक्कार यांनी माझी कंपनी माझी जबाबदारी या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले। कामगार महासंघ राष्ट्रहित आणि उद्योग हितासाठी सातत्याने लढत आला आहे आणि आजही तो विधायक कामात पुढे आहे हेच या कार्यक्रमाने सिद्ध केले आहे, असे गौरवोद्गार उपव्यवस्थापक श्री आर.एस. रेड्डी यांनी आपल्या भाषणातून काढले। कंपनीने आपली जबाबदारी नेहमीच पार पाडली आहे। आपण जबाबदारीने वागून आहे त्या परिस्थितीत महावितरणची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन झोन सचिव आणि प्रमुख वक्ते प्रमोद देशमुख यांनी केले। आपलं घर जसं आपण हिताने सांभाळतो, चोरी डकेतीपासून वाचवतो, तसंच महावितरण कंपनीचे हित साधावे असे सांगताना बीडच्या आष्टी उपविभागातील श्रीमती उषा जगदाळे यांनी गावभरच्या विद्युत शेगड्या गावातील मुख्य रस्त्यावर आणून फोडल्याच्या प्रसंगाची आठवण करून दिली। आपण साधारण व्यक्ती नाही आहोत, तर 84,000 कोटी रुपये वार्षिक महसूल जमा करणाऱ्या कंपनीचे, 3 लाख वर्ग किलोमीटर विद्युत वाहिन्यांचं जाळं असणाऱ्या वीज कंपनीचे, 2.5 कोटीपेक्षा जादा वीज ग्राहकांना सेवा देणाऱ्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या कंपनीचे पाईक आहोत। त्यामुळे आपली प्रतिमा काय असावी याचा अंदाज घ्या आणि तसं मोठ्या मनाने वागा, असं सांगून प्रमोद देशमुख यांनी उपस्थितांमध्ये विश्वास भरला। या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप ज्येष्ठ मार्गदर्शक दीपक आंबुलगेकर यांनी केला। हनुमानालाही त्याच्या शक्तीची आठवण करून द्यावी लागली तेव्हा तो लंकेवर सीता शोधासाठी चालून गेला, हे सांगून तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी, अशी वेळ येऊ नये
यासाठी माझी कंपनी माझी जबाबदारी हा कार्यक्रम आहे, असं आपल्या समारोपाच्या भाषणात दीपक आंबुलगेकर म्हणाले। या कार्यक्रमात श्री बालाजी मरकंटे वरिष्ठ तंत्रज्ञ बिलोली, श्री गणेश काळे वरिष्ठ तंत्रज्ञ बिलोली, श्री सत्तार चौधरी वरिष्ठ तंत्रज्ञ बिलोली यांनी कामगार महासंघामध्ये जाहीर प्रवेश केला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सर्कल सहसचिव शेख अहमद यांनी केलं, तर आभार प्रदर्शन श्रीमती VM कबनुरे यांनी केलं। या कार्यक्रमासाठी विभाग सचिव संजय फुलारी, रमेश कंतेवार, प्रकाश पडलवार, बालाजी निलमवार, दिलीप उल्लेवार, रमेश सुवर्णकार, मनोज रत्नपारखे, सचिन पतंगे, विठ्ठल कंधारकर, KB तुरटवाड, सिद्धरामप्पा कल्याणकर यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला प्रशांत कोंडावार, संदीप नरोड, संजय पडकंठवार, सुशील जनबंधू, राजेंद्र नागशेट्टीवार, उद्धव कावळे, अंबादास इंगळे, विष्णू मच्छिंद्र, पांडुरंग इबिद्दार, सय्यद खदीर, नागेश वळगे, प्रदीप इंगळे, अमोल माकणे, योगेश गुट्टे, संतोष वानखेडे, मनमथ राजुरे, बालाजी स्वामी, लक्ष्मीबाई अंकमवार, गंगाबाई यांची उपस्थिती होती। महावितरण कंपनीला खासगीकरणाच्या खाईतून काढण्यासाठी माझी कंपनी माझी जबाबदारी हा कामगार महासंघाने सुरू केलेला उपक्रम नक्कीच आशादायी आहे। ऊर्जावेध, देगलूर। कंत्राटी कामगारांना कंपनीच्या अकाउंटवर कंत्राटी पद्धतीनेच घ्या आणि तोट्यात जाणाऱ्या महावितरण कंपनीचे कोट्यावधी रुपये वाचवा, अशी मौलिक सूचना कामगार महासंघाचे माजी अध्यक्ष अण्णा देसाई यांनी मुंबई येथे केली। दिनांक 15 डिसेंबर रोजी कंत्राटी कामगारांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन केले। त्यावेळी अण्णा देसाई बोलत होते। पाहूया एक रिपोर्ट। वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबतीत विविध आंदोलने, पत्रव्यवहार सनदशीर मार्गाने शासन प्रशासन पातळीवर करूनही शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने आझाद मैदानावर लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी मोठ्या संख्येने राज्यभरातून कंत्राटी कामगार उपस्थित होते। कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य मिळावे, वयात सवलत मिळावी, आरक्षण मिळावे, शासनाच्या निकषानुसार वीज कंपनीतील भरतीमध्ये वयोमर्यादेत देखील वाढ करावी, विद्युत सहाय्यक ही भरती SSCच्या मार्क मेरिटनुसार न लावता ITI वीजतंत्री व तारतंत्रीच्या मेरिटनुसार करावी, कोरोना काळात शहीद झालेल्या 26 कंत्राटी कामगारांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या वारसाला नोकरी मिळावी, कामगार कपातीचे धोरण रद्द करून आज कार्यरत अनुभवी कंत्राटी कामगाराचा रोजगार जाणार नाही याची ऊर्जा मंत्री आणि प्रशासनाने लिखित खात्री द्यावी, कंत्राटदारांच्या चौकशा व्हाव्यात, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी शासनाच्या वतीने ऊर्जा उपसचिव यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास पाचारण केले। यामध्ये कामगार महासंघाचे मार्गदर्शक अण्णा देसाई, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटन मंत्री राहुल बोडके, उपाध्यक्ष सुनील कांबळे हे उपस्थित होते। यावेळी लवकरच मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर बैठक आयोजित करून कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबतीत निर्णय करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जा उपसचिव यांनी दिले। वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबतीत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा संघटनेला राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल, असा इशारा अध्यक्ष निलेश खरात यांनी या आंदोलन प्रसंगी दिला आहे। दरम्यान महावितरण कंपनी तोट्यात असून कंत्राटी कामगारांसाठी जे कंत्राट दिले जाते त्यात कंत्राटी कामगारांचा फायदा कमी आणि कंत्राटदाराचाच फायदा जास्त होत आहे। शिवाय कंपनी GST आणि कमिशनपोटी साधारण 20% पैसे व्यर्थ खर्च करीत आहे। कंत्राटी कामगारांना पूर्ण पगार तर मिळतच नाही, उलट त्याचे आर्थिक शोषण होत असून कंत्राटी कामगारांना कंपनीच्या पेरोलवर घ्या, त्यांना NMR म्हणून नेमणुका द्या, बुडत्या कंपनीला कोट्यवधी रुपयांचा फायदा होईल आणि कामगारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळेल, अशी मौलिक सूचना कामगार महासंघाचे माजी अध्यक्ष आणि कंत्राटी कामगार संघाचे मार्गदर्शक अण्णा देसाई यांनी कंपनीला तसेच सरकारला मुंबई येथील आंदोलन प्रसंगी केली आहे। ऊर्जा उपसचिव श्री वाळुंज यांनी लवकरच शासन स्तरावर बैठक लावण्याचे आणि कंत्राटींच्या समस्या जाणून घेऊन कारवाईचे आश्वासन दिले आहे। ऊर्जावेध, मुंबई। ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी आणि वीज ग्राहकांच्या समस्या जागेवर सोडवण्यासाठी एक गाव एक दिवस ही संकल्पना राज्यभर राबविण्यात येत आहे। पण बारामती झोनने यापुढेही जात एक दिवस एक उपकेंद्र ही संकल्पना राबवत
उपकेंद्रांना आलेली मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला आहे। याची सुरुवात साताऱ्यात करण्यात आली। बारामतीचे मुख्य अभियंता श्री सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या एक दिवस एक उपकेंद्र या मोहिमेला साताऱ्यात सुरुवात झाली। अधीक्षक अभियंता श्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता कराड अभिमन्यू राख यांच्या नेतृत्वात कराड ग्रामीण 2 उपविभागांतर्गत तळबीड तासवडे MIDC या उपकेंद्रात सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली। 33 kV 11 kV आयसोलेटर अलाइनमेंट, ब्रेकर ओव्हर ऑइलिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मर लिकेज रिमूव्हिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मर जंप टाइटनिंग, ब्रीदर रिप्लेसमेंट, स्क्रॅप गॅदरिंग, ग्रास कटिंग, 33 kV लाईन पेट्रोलिंग, रिले रिप्लेसमेंट, बॅटरी आणि चार्जर मेंटेनन्स, स्विच यार्ड क्लिनिंग आदी कामे करण्यात आली। उपकेंद्रांकडे प्रशासनाने नजर फिरविल्याने उपकेंद्रांचा जीर्णोद्धार झाला आहे। या कामात SK पाटील अतिरिक्त कार्यकारी अभियंता, स्वप्नील जाधव उपकार्यकारी अभियंता, युवराज धर्मे, अमोल साठे, वैभव राजमाने हे शाखा अभियंता, तर क्वालिटी कंट्रोलच्या सहाय्यक अभियंता श्वेता पाटील यांच्यासह वारुंजी उपकेंद्रातील 2, मलकापूर उपकेंद्रातील 2, टेंभू उपकेंद्रातील 2, वहागाव उपकेंद्रातील 4 यंत्रचालक तसेच वारुंजी शाखेतील 4, मलकापूर शाखेतील 5, वडगाव शाखेतील 4, शेनोली शाखेतील 6, रेठरे शाखेतील 5 तर वहागाव शाखेतील 10 जनमित्रांनी यात सहभाग घेतला होता, अशी माहिती हेमंत एडगे शाखा अभियंता वहागाव यांनी पोस्ट केली आहे। ऊर्जावेध सातारा। महावितरणच्या पनवेल विभागात कामगार महासंघाचे विभाग सचिव तथा तंत्रज्ञ श्री मिलिंद कडलाक यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई झाली आणि कामगार महासंघाने उपाध्यक्ष सुनील कासारे, झोन सचिव सचिन शिंदे यांच्या नेतृत्वात रात्री 11 पर्यंत ठिय्या आंदोलन करून ही कारवाई परत घेण्याबाबत प्रशासनाला पुनर्विचार करायला भाग पाडले। पाहूया एक रिपोर्ट। दिनांक 16 डिसेंबर रोजी पनवेल शहर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री माणिक रामू राठोड यांनी तंत्रज्ञ तथा कामगार महासंघाचे विभाग सचिव श्री मिलिंद कडलाक यांना तडकाफडकी निलंबित केले आणि राज्य उपाध्यक्ष सुनील कासारे, झोन सचिव सचिन शिंदे यांच्या नेतृत्वात कामगार महासंघाचे कार्यकर्ते वेगाने विभागीय कार्यालयात जमायला सुरुवात झाली। सकाळी 11 वाजता कार्यकारी अभियंता श्री माणिक रामू राठोड यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि निलंबन आदेश मागे घेण्याबाबत विनंती केली, पण ती साफ नाकारण्यात आली आणि मग त्यांच्याच दालनात कामगार महासंघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी ठिय्या आंदोलन चालू केले। दुपारी 4 वाजता पनवेल शहर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री माणिक रामू राठोड अजूनही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे लक्षात येताच कामगार महासंघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी त्यांचे दालन घोषणांनी दणाणून सोडले। मजदूरों का मजदूर संघ, मजदूरों का मजदूर संघ एक है, एक है। रात्री 8 वाजता श्री मिलिंद कडलाक यांच्या निलंबनाचा तिढा काही केल्यास सुटत नव्हता। आता शहर विभागातील कामगार महासंघाचे एक कार्यकर्ते आणखी जमायला सुरुवात झाली आणि कार्यकर्त्यांची संख्या 250 ते 300 या घरात जाऊन पोहोचली। रात्री 10 वाजता आता कार्यकर्त्यांचं जेवण शहर विभाग कार्यालयातच मागवण्यात आलं आणि काहीही झालं तरी मिलिंद कडलाक यांना न्याय मिळेपर्यंत लढत राहायचं हा इरादा प्रशासनाला घाम फोडत होता। कार्यकारी अभियंता वरिष्ठांच्या संपर्कात होते आणि त्यांचे मार्गदर्शन घेत होते। रात्री 11 वाजता पनवेल शहर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री माणिक रामू राठोड यांनी निलंबन मागे घेण्याबाबत पुनर्विचार करायला तयार झाले आणि तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना श्री मिलिंद कडलाक यांच्याबाबत पुनश्च प्रस्ताव पाठवण्याबाबत चर्चा करून तसे लेखी पत्र उपाध्यक्ष सुनील कासारे यांना देऊन आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली आणि उद्योग हित डोळ्यासमोर ठेवून आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन तात्पुरते स्थगित केले। प्रशासन आपल्या शब्दावरून माघारी फिरले तर मात्र यापेक्षा मोठे आंदोलन उभारू असा इशारा ऊर्जावेधशी बोलताना उपाध्यक्ष सुनील कासारे यांनी दिला आहे। ऊर्जावेध पनवेल।
महानिर्मितीच्या भुसावळ झोनमध्ये दीपनगर येथे झोन कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक कर्मचाऱ्यांनी कामगार महासंघात प्रवेश केला। यावेळी राज्य उपाध्यक्ष MD पाटील, झोन अध्यक्ष योगेश ढाके तथा अनेक पदाधिकारी उपस्थित होते। महानिर्मितीच्या भुसावळ झोनमध्ये दीपनगरात झोन कार्यकारिणीची बैठक पार पडली। या बैठकीला कामगार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष MD पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी केंद्रीय सचिव संजय आमोदकर, झोन अध्यक्ष योगेश ढाके, झोन कोषाध्यक्ष सुनील पेडवी, सर्कल सचिव संजय तायडे, पंकज वाणी, शशिकांत चौधरी, बादल तायडे यांची उपस्थिती होती। या बैठकीत इंद्रजित राऊत तंत्रज्ञ 3, श्री हेमंत चौधरी तंत्रज्ञ 3, भूषण मराठे तंत्रज्ञ 3, राजू देवसिंग राजपूत लिपिक लेखा विभाग, अमोल मच्छिंद्र रोकडे लिपिक लेखा विभाग, गणेश कृष्णा जाधव लिपिक लेखा विभाग, माधव काळे, संजय देसाई यांनी कामगार महासंघात प्रवेश केला। कामगार महासंघ आचार, विचार आणि सदाचाराचे उत्तम उदाहरण असून त्याग, तपस्या आणि बलिदानाची उत्तुंग कहाणी आहे। नव्या सदस्यांच्या प्रवेशाने ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे आपल्या मार्गदर्शनात उपाध्यक्ष MD पाटील यांनी सांगितले। वीज उद्योगांना फक्त कामगार महासंघच न्याय देऊ शकतो आणि योग्य दिशा देऊ शकतो, असंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं। ऊर्जावेध, दीपनगर। महानिर्मिती कंपनी व्यवस्थापनासोबत कामगार महासंघाची तक्रार निवारण बैठक नुकतीच संपन्न झाली। या बैठकीत महामंत्री शंकर पहाडे, उपमहामंत्री वसंत काळे यांनी कामगार हितासह कंपनी हिताच्या प्रश्नांवर कंपनीचे लक्ष वेधले। पाहूया एक रिपोर्ट। कोविडचा काळ असल्यामुळे मीटिंग होईल नाही होईल याच्याबद्दल शंका होती, तरी परंतु मुसळे साहेबांनी मीटिंग लावली ती। त्यांचा एक दिवस फोन आला की तुमची मीटिंग लागत आहे, तुमचे मुद्दे द्या। पहाडे साहेबांनी एक पत्र लिहिलं, तर ते 10 तारखेला आपण डिसेंबर महिन्याचे एक पत्र दिलं। त्याच्यात साधारणतः 11 आपण विषय मांडले आणि त्या अनुषंगाने आजच्या दिवशी म्हणजे 18 तारखेला लगेच त्यांनी मीटिंग बोलावली। या मीटिंगला आपल्या संघटनेतर्फे आपले महामंत्री शंकरराव पहाडे साहेब हे होते आणि दुसरा मी होतो उपमहामंत्री म्हणून निर्मितीचा, आणि कंपनीतर्फे आपले माननीय श्री संजय खंडारे साहेब चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, तसेच माननीय पुरुषोत्तम जाधव साहेब मायनिंगचे डायरेक्टर, त्याच्यानंतर राजू बोर्डे साहेब डायरेक्टर ऑपरेशन, त्यानंतर माननीय बाळासाहेब किटे साहेब हे डायरेक्टर फायनान्स, त्याच्यानंतर माननीय थंग पंडियन साहेब डायरेक्टर प्रोजेक्ट, माननीय मंता साहेब EDHR, माननीय कोण साहेब CGM आणि माननीय अनिल मुसळे साहेब CIRO हे कंपनीतर्फे उपस्थित होते। संघटनेसमवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, त्यानुसार कारवाई होईल असे संघटनेला आश्वासित करण्यात आले आहे। महानिर्मिती कंपनीमधील नवीन रुजू झालेले कनिष्ठ लिपिक यांना 1 एप्रिल 2018 पासून वितरणमधील कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन देण्याबाबतचा विषय समोर आला। त्यावर नियमाच्या अधीन राहून विचार करून मानधन देण्यात येईल असे कंपनीतर्फे सांगण्यात आले। रजारोखीकरण तिन्ही कंपनीच्या संबंधित मुद्दा आहे। फंड उपलब्धतेनुसार आणि तिन्ही कंपनीत यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर महानिर्मिती कंपनीने दिले आहे। कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांना कमीत कमी 3 वर्षापर्यंत आणि कमीत कमी भाडे दरावर वसाहतीमधील निवासी गाळ्यांमध्ये राहण्याची सवलत देण्याकरिता प्रत्येक पॉवर स्टेशनमधील कर्मचारी आणि गाळे यांचा सर्वे करून निर्णय घेण्यात येईल, असंही उत्तर महानिर्मिती कंपनीने दिलं आहे। मेडिक्लेम पॅरामाउंट TPAची सेवा चांगली नसल्यामुळे आणि त्यांच्याकडे कॅशलेस हॉस्पिटलची संख्या खूपच कमी असल्याने फेब्रुवारी 2021 नंतर त्यांची सेवा बंद करण्यात येईल, असंही कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे। श्री आईचित आणि श्री सोनार टेलिफोन ऑपरेटर परळी यांच्या संबंधात न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत श्री शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांना न्याय देण्याबाबत कारवाई करण्यात येईल, असंही एका प्रश्नाच्या उत्तरात महानिर्मिती कंपनीने सांगितलं आहे। लेबर सप्लाय कॉन्ट्रॅक्ट आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याने त्यावर होणारा खर्च कमी करण्याकरिता हे कॉन्ट्रॅक्ट 50% पेक्षाही कमी करण्यात यावे, असा प्रश्न संघटनेतर्फे मांडण्यात आला। बंद असलेल्या संचामध्ये आजही टेंडर काढून कामे दिली जात आहेत,
ती सर्व टेंडर तातडीने रद्द करण्यात यावीत. सोबतच प्रशासकीय होणारा खर्च काटकसर करून कमी करण्यात यावा, यावर विचार विनिमय व्हावा. कोळसा खरेदी करताना त्याच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कोल डॅमेज आणि लोडिंग अनलोडिंग करिता योग्य त्या उपाययोजना करण्यात येऊन यावर होणाऱ्या खर्चावर अंकुश आणावा. ऑक्झिलरी कंजम्पशन कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. अशा प्रकारचे प्रश्न संघटनेकडनं उपस्थित करण्यात आले. कर्मचारी हितासोबतच कंपनी हिताचे प्रश्न मांडल्यामुळे व्यवस्थापनाने कामगार महासंघाचे अभिनंदन केले आहे. मागील काळात कंपनीचा 2300 कोटी रुपयाचा फायदा झाल्याचे व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले. सूक्ष्म नियोजन, काटकसर आणि योग्य व्यवस्थापन याचा हा परिणाम असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. यावर कामगार महासंघाने व्यवस्थापनाचे अभिनंदन केले आहे. ऊर्जावेद, चंद्रपूर. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ऊर्जावेदने आत्ताच 5000 व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तुम्ही असंच सहकार्य करत राहा आणि या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ऊर्जावेदच्या बातमीपत्राच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. लोहा उपविभागात एक गाव एक दिवस अभियानात चालू असलेल्या देखभाल दुरुस्तीची मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. नांदेड ग्रामीण विभागातील लोहा उपविभागात एक गाव एक दिवस अभियान राबविण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर, कार्यकारी अभियंता श्री रुमदेव पोमा चव्हाण, उपकार्यकारी अभियंता लोहा श्री सचिन दवंडे, लेखाधिकारी तसेच जनमित्रांची उपस्थिती होती. एक गाव एक दिवस या अभियानात केल्या जाणाऱ्या देखभाल दुरुस्तीची पाहणी मुख्य अभियंता यांनी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन केल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला आहे. ऊर्जावेद, लोहा. भोकर विभागातील यंत्रचालकांसाठी सुरक्षा आणि रूटीन मेंटेनन्स या विषयावर रिफ्रेशर ट्रेनिंग आयोजित करण्यात आली होती. यात 100 ऑपरेटरांनी सहभाग घेतला. भोकर विभागातील यंत्रचालकांसाठी दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळात ऑनलाईन ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले होते. गुगल मीट ॲपवरील या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी 100 यंत्रचालकांनी आपली उपस्थिती दिली. उपकेंद्रातील सुरक्षा आणि रूटीन मेंटेनन्स या विषयावरील वेबिनारची सुरुवात कार्यकारी अभियंता MM गोपुलवाड यांनी केली आणि सुरक्षा ही किती महत्त्वाची आहे ही बाब उदाहरणासह सांगितली. सर्व यंत्रचालकांनी उपकेंद्राची सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षा बाळगावी, सदैव सावध राहावं असं आवाहन कार्यकारी अभियंता MM गोपुलवाड यांनी केलं. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता चाचणी विभाग श्री दिलीप पांडव यांनी उपकेंद्रातील रूटीन मेंटेनन्स आणि स्केड्यूल यांची माहिती दिली. यंत्रचालकांनी दर दिवशी काय देखभाल करावी हे सांगताना उपकेंद्रातील इनकमिंग सप्लायपासून ते आउटगोईंग फीडरपर्यंतची इक्विपमेंट समजावून सांगितली. कोणत्या इक्विपमेंटमध्ये काय दोष होऊ शकतो आणि त्यावर काय उपाययोजना करावी ही माहिती त्यांनी स्लाइड शो दाखवत दिली. या प्रशिक्षणामुळे यंत्रचालकांमधील सजगता वाढायला नक्कीच मदत होणार आहे हे निश्चित. ऊर्जावेद, भोकर. आता प्रश्नवेध. ऊर्जावेदच्या बातमीपत्रामध्ये काही दर्शकांनी कमेंट्समध्ये काही प्रश्न विचारले होते. त्याचाच वेध घेतलाय ऊर्जावेदने. पाहूयात. अजित पाटील आणि सतीश बेस यांची कमेंट आहे. ते म्हणतात, महाजेनको टेक्निशियन 3च्या जॉईनिंग कधीपर्यंत होईल आणि याची काही माहिती असल्यास त्याबद्दल व्हिडिओ बनवावा आणि भरती प्रक्रिया पूर्ण कधी होणार. धन्यवाद अजित पाटील आणि सतीश बेस. तुमच्या कमेंटवर काम चालू आहे. पुढील बातमीपत्रात नक्कीच खात्रीलायक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू. सोमनाथ पानगरे, कोमल शेडगे, सागर परदेशी, हरीश ढोले, ओम पोहकार यांची कमेंट आहे. विद्युत सहाय्यक मेरिट लिस्ट लावा. धन्यवाद तुमच्या कमेंटबद्दल. शासन स्तरावर हा विषय प्रलंबित आहे. आपण त्याचा पाठपुरावा करीत आहोत. तुमच्यासाठी चांगली बातमी द्यायला आम्हालाही आनंदच होईल. राजेश गुडेले यांची कमेंट आहे. मी महापारेषण सिव्हिल डिव्हिजन सोलापूर येथे कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहे. सभासद होण्यासाठी प्रोसेस काय आहे? राजेशजी, तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला याची नक्की मदत होईल. कंत्राटी कामगार संघ असं टाईप करायचं.
गुगलवर जाऊन सर्च करायचं. सर्च केल्यानंतर गुगलवर तुम्हाला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ असं एक तुम्हाला टायटल मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही आणि सभासद नोंदणीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे बॅनर दिसेल. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ते सबमिट करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या स्टेप्स ह्या पार पाडायच्या आहेत. असं करून तुम्हाला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा सभासद होता येईल. ऊर्जावेद बातमीपत्राच्या कमेंटमध्ये असलेल्या प्रश्नांची आपण आत्ताच उत्तरे दिलेली आहेत. पाहुयात पुन्हा एकदा ठळक ऊर्जावेद. देगलूर येथे कामगार महासंघाकडून माझी कंपनी माझी जबाबदारी कार्यक्रम संपन्न. उद्योग हितासाठी कर्मचाऱ्यांचा सुट्टी घेऊन सहभाग. कंत्राटी कामगारांना कंपनीच्या पेरोलवर कंत्राटी पद्धतीने घ्या आणि कंपनीचे कोट्यवधी रुपये वाचवा. माजी अध्यक्ष अण्णा देसाईंची सूचना. एक गाव एक दिवस नंतर मुख्य अभियंता बारामती यांचे नवे अभियान एक दिवस एक उपकेंद्र. साताऱ्यात सुरुवात. पनवेल येथे मिलिंद कडलाक यांच्या चुकीच्या निलंबनाविरोधात कामगार महासंघाचा विभाग कार्यालयात रात्री 11 पर्यंत ठिय्या. पुनर्विचाराच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित. महानिर्मिती कंपनी व्यवस्थापनासोबत कामगार महासंघाची तक्रार निवारण बैठक संपन्न आणि महानिर्मिती भुसावळ झोन दीपनगर येथे अनेकांचा कामगार महासंघात प्रवेश. आणि याबरोबरच आजचा ऊर्जावेद संपला. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. आणि हो, तुम्ही जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ऊर्जावेदला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही त्याची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. नमस्कार.